जय हिंद मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण भरतीला ज्यावेळेस जातो तर आपण नाही का कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा, आपण ज्यावेळेस ग्राउंडला होतो तर बरेच मुलं काय करतात, तर टू व्हीलरवरती समजा 100-1 किलोमीटर प्रवास असेल तर म्हणतात टू व्हीलरवर जाऊ. तर नाही का ती चुकी तुम्ही बिलकुल करू नका, कारण की रस्त्याने काय होईल काय नाही ते काही कोणाला सांगता येत नाही. कारण नाही का, जर आपण जर सुरक्षित असू तर एक भरतीने अशा कितीतरी भरत्या मारू. त्यामुळे ते म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50 अशी गोष्ट आहे. त्यामुळे प्रवास नाही का एकदम सुखकर करा. म्हणजे ट्रेन असेल किंवा बस असेल किंवा नाही का तुम्ही प्रायव्हेट गाडी करून 5-6 मित्र असले तर जाऊ शकता. त्यामुळे टू व्हीलरचा प्रवास टाळायचा आहे. त्याचबरोबर नाही का तिथे गेल्यानंतर पोरं काय करतात, समजा घरचा डबा न नेता करू बा बाहेरचा ॲड्रेस, तर बाहेरचं नका नेऊ, घरचं जेवण नाही का घेऊन जा. कारण ऐन टायमावर आपण बाहेरचं जर खाल्लं तर त्याने पोट खराब होऊ शकतं किंवा काही पण हे होऊ शकतं आपल्याला. त्यामुळे बाहेरचं जेवण टाळायचं आहे. फास्ट फूड वगैरे खायचं नाही. मस्त पोळी चपाती आपली घेऊन जायची आणि तेच खायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, रस्त्यावर किंवा फुटपाथवरती नाही का झोपायचं नाही. ठीक आहे ना, कारण तिथं भरतीच्या वेळेस सगळ्यांना माहिती आहे किती प्रॉब्लेम येतो, म्हणून मुलं नाही का रस्त्याच्या कडेला झोपतात. आणि मी पण नाही का त्यावेळेस असंच रस्त्याच्या कडेवर फुटपाथवरती झोपलेलं आहे. पण मुलांना काय करा, त्यावेळेस नाही का लॉज वगैरे कुठंतरी आपण नाही का 200-500 रुपये जाऊ द्या, पण नाही का एकदम व्यवस्थित आणि चांगली झोप जर झाली तर आपण परफॉर्मन्स पण चांगला करू शकतो. त्यामुळे ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. फुटपाथवरती झोपायचं नाही किंवा बस स्टँडवरती म्हणा, रेल्वे स्टेशनवरती कुठेही झोपायचं नाही. एक चांगली झोप झाली तर ग्राउंड आपण चांगलं करू. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट बघा, डॉक्युमेंट नाही का सगळे नाही का आपले जे काही ओरिजिनल असेल त्याचबरोबर किती झेरॉक्स लागत आहे हे सगळ्या गोष्टी नाही का कॅरी करायच्या, सोबत ठेवायचे. म्हणजे ऐन टायमावर ते आपली तारांबळ होणार नाही, पळपळ होणार नाही. म्हणून आपले फोटो, परत डॉक्युमेंट्स, झेरॉक्स ह्या त्या गोष्टी नाही का सगळे आपल्या व्यवस्थित ठेवायचे आहे. नेक्स्ट बघा की एनर्जी ड्रिंक. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड करणार आहात, बरोबर ग्राउंडला उतरणार आहात, तर आपल्यासोबत नाही का एक पाण्याची बॉटल, त्याचबरोबर नाही का काहीतरी एनर्जी ड्रिंक, जर त्यामध्ये कोकोनट वॉटर असू शकतं, म्हणजे नारळ पाणी असू शकतं किंवा एनर्झल वगैरे जे असतं ते तुम्ही ठेवू शकता. आणि मध्येच थोडं खाण्यासाठी नाही का जे खजूर वगैरे आहे ते नाही का 1-2 बिया तुम्ही नाही का खजूरच्या खाऊ शकता. तर अशा काही गोष्टी ह्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर सलामत तो पगडी 50.